मित्रांनो, आजचा विषय आहे पितृदोष। पितृदोष म्हणजे काय आणि पितृदोष लागल्यावर काय होतो। पितृदोष हा आजचा विषय आपण समजांसमोर मांडणार आहे। बऱ्याच जणांना पितृदोष लागू असतो। बऱ्याच जणांच्या घरात अडचणी चालू असतात। त्या अडचणी चालू असल्यावर पितृदोष कसा ओळखावा आणि काय करावा। मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असताना तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। सतनामो आदेश, नाथजी गुरुजी को आदेश, सौरजी सिद्धों को आदेश, अपने अपने गुरुजी को आदेश। तर पितृदोष कसा ओळखावा। आता कोणाच्या घरात पितृदोष चालू आहे तर त्याला कसं ओळखावा आणि पितृदोषावर समाधान काय करावं। तर पितृदोष ओळखायचं पहिलं कारण की घरात दवाखाना लागणे, हातपाय समजे रिपोर्ट आपण काढले तरी हातपाय धुवून आपल्या मागे दवाखाना लागणे। दुसरं कारण की आपण नोकरीसाठी जॉबसाठी जातो, तिथं जॉबला आपल्याला यश येत नाही, आपली जमिनीचे व्यवहार असतील, जागेचे व्यवहार असतील, तिथं कधीही आपल्याला सफलता भेटत नाही। तिसरं कारण असं की आपलं लग्न जमत नाही। चौथं कारण असं की आपलं लग्न झाल्याच्या असन तर त्यात आपल्याला मूळबाळ होत नाही। पाचवं कारण असं की लग्न झाल्याच्या नंतर मूळबाळ झालं ते मतिमंद होतं। तर पितृदोषाला आपण कसं शांत करू शकतो व त्यावर समाधान काय घेऊ शकतो। तर पितृदोषावर समाधान एकच आहे की पहिलं की आपलं केळाचं पान घ्यावं, त्यावर 3 मुटके भाताचे बनवावा आणि त्या भातामध्ये मीठ न टाकावा। मीठ न टाकता भात बनवायचा आणि त्यावर दही टाकायचं आणि त्यावर उडदाचे 7 दाणे टाकायचे आणि दरवाजा चौकटीवरून आपलं 7 वेळा चौकटीच्या बाहेर जाऊन नदीच्या किनारी सोडून द्यावं पितरांच्या नावाने। आणि दुसरं असं आहे की 2 दीपक घ्यावा मातीचे आणि 1 लोटा घ्यावा बारीक बोळके त्यात मडकेचे तसं बारीकमध्ये घ्यावा, त्यात एक पाणी भरायचं आणि उभ्या वातीचा दिवा हा पुरुषांसाठी लावा आणि आडव्या वातीचा दिवा हे स्त्रियांसाठी लावा। तर कोणाच्या घरात समजा एखादा लहान मूळ गेला असेल, त्याला मुंजा म्हणतात, त्याच्यासाठी उभ्या वातीचा दिवा। एखाद्या घरात समजा लहान मुलगी गेली असेल, ती कन्या स्वरूपात, तर ती पितृदेवी, तर तिच्यासाठी आपण आडव्या वातीचा दिवा लावा आणि कुळदेवताला आराधना करावी की आमच्या पितरांना मोक्ष लाभू दे। आणि त्या पितराच्या अंगठ्याच्या साईडने पाणी घेऊन त्या मडक्यातून त्याला वावळावा। संध्याकाळच्या टायमाला आपण ओळून पाणी ठेवलं तर सकाळी ते पाणी घ्यावं आणि पिंपळाच्या झाडाला वतावा आणि सकाळी तेव्हा पाणी भरतात त्यावेळेस संध्याकाळी सेम प्रक्रिया संध्याकाळी करायची। तर आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन आले, बॉक्समध्ये येऊन तुम्ही एखादी चांगलीशी छोटीशी कमेंट करा आणि तुम्हाला काही समजले नसेल तर नक्कीच मला पर्सनलमध्ये मेसेज करून समजून घ्यावा आणि इतर नाथ भक्तांपासून ही व्हिडिओ पोचवावा आणि फॉलो करा।